नमस्कार मित्रांनो, जॉमेट्रीच्या लेक्चरमध्ये तुमचं स्वागत आहे। सुरुवातीला मी जे काही व्हिडिओ टाकले ते तुम्ही सगळ्यांनी काळजीपूर्वक बघितलेले आहे। मला व्ह्यूवरून कळतं की किती विद्यार्थ्यांनी ते बघितलेलं आहे, पण नंतरचे व्हिडिओ मात्र बऱ्याचशा विद्यार्थ्यांनी पाहिलेले नाही आहे। असं करू नका। जरी तुमचे ट्युशनचे व्हिडिओ तुम्हाला ऑनलाईन चालू असेल तरी पण हे फ्रीमधले व्हिडिओ आहेत, बघायला हरकत नाही। आणि मी तुम्हाला मुभा दिलेली आहे की तुम्हाला केव्हाही कधीही काही अडचण आली तरी माझा व्हॉट्सअप नंबर तुम्हाला दिलेला आहे। त्या व्हॉट्सअप नंबरवर तुम्ही व्हिडिओ बघितल्यानंतर तुम्हाला जो भाग समजला नाही किंवा व्यवस्थित ऐकायला आला नाही तो तुम्ही मला केव्हाही विचारू शकता। त्यानंतर प्रॉब्लेम सेटमधले आपल्याला फक्त MCQवरचे जे प्रश्न आहेत तेवढेच करायचे आहेत, नंतरचे प्रश्न करायचे नाही। आणि प्रॅक्टिस सेटमधले जवळपास 5 उदाहरणं असतील तर मी 3 किंवा 4 उदाहरणं तुम्हाला सोडून दिलेली आहेत। एखादंच उदाहरण असं आहे की ते तुम्हाला घरी करून पाहायचं आहे। जमलंच तर ठीक, नाहीतर जानेवारीमध्ये शाळा सुरू होणार आहे किंवा नाही झाली तर फेब्रुवारी, मार्च, एप्रिल 2-3 महिने तुम्ही आमच्या अंडरमध्ये आहात, त्यावेळेस आपल्याला ती चर्चा करता येईल। पण तुम्ही मला विचारायचं आहे, प्रश्न विचारायचे आहे। बऱ्याचशा लोकांचं म्हणणं असं आहे की हा व्हिडिओ आहे तो ओलवे आहे। ओलवे म्हणजे फक्त मी तुम्हाला शिकवतो आहे आणि तुम्ही ते ऐकताय, आणि विद्यार्थ्याला जर शंका असेल तर मग त्याने काय करायचं, असा उलट प्रश्न बरेचसे जण मला करताय। पण मी ऑनलाईनचा व्हिडिओ डेमो करून पाहिला, मला तो अजिबात आवडला नाही। त्यातलं ते क्लिअर मला जमलं नाही, कारण एक दोन लेक्चर आपण झूमवर घेणार आहोत। मग तुम्हाला ते झूमवरचं लेक्चर आणि सध्या व्हिडिओ तयार केलेलं लेक्चर दोन्हीमधला फरक लगेच जाणून जाईल की काय फरक आहे नेमकं। तुम्हाला टेक्स्ट समजण्याशी महत्त्व आहे, टेक्स्टबुकमधलं गणित समजण्याशी महत्त्व आहे, बाकी ॲक्टिव्हिटीशी तुम्हाला घेणं नाही आहे। तर लक्ष द्या, काल आपण तुम्हाला मी ॲक्सिस म्हणजे काय, ओरिजिन म्हणजे काय, त्यानंतर क्वाड्रंट म्हणजे काय, कोऑर्डिनेट्स म्हणजे काय, आणि हाऊ टू प्लॉट पॉईंट्स ऑन अ ग्राफ, एवढ्या 5 मुद्द्यावर कालच्या व्हिडिओमध्ये आपण चर्चा केलेली आहे। आजच्या व्हिडिओमध्ये आपण काय पाहू, लाईन पॅरलल टू एक्स ॲक्सिस अँड लाईन पॅरलल टू वाय ॲक्सिस। हे पेज नंबर तुमच्या टेक्स्टबुकवर 94 आणि 95 वर दिलेला आहे। आता लाईन पॅरलल टू एक्स ॲक्सिस, आता हा एक्स ॲक्सिस असतो, जे हॉरिझॉन्टल लाईन असते त्याला आपण एक्स ॲक्सिस म्हणतो। नाव देताना आपण एक्स इकडे एक्स डॅश असं नाव देतो, वाय ॲक्सिसला वर वाय खाली वाय डॅश असं नाव देतो। एक्स ॲक्सिस वाय ॲक्सिस तुम्हाला माहीत झालेला आहे। त्यानंतर त्याच्यावर नंबरिंग करताना स्टार्ट फ्रॉम ओरिजिन, हे काल मी क्लिअर सांगितलं तुम्हाला। ओरिजिनपासून इकडे पॉझिटिव्ह नंबर, ओरिजिनपासून लेफ्टला निगेटिव्ह, ओरिजिनपासून अप्पर साईडला पॉझिटिव्ह, ओरिजिनपासून डाऊनवर्ड जे आहे ते निगेटिव्ह नंबर तुम्ही नंबरिंग करणार आहात। आता याच्यानंतर पॉईंट प्लॉट कसे करायचे हे पण तुम्हाला येतं आहे। आता पुढं काय करायचं आपल्याला, लाईन पॅरलल टू एक्स ॲक्सिस काय भानगड आहे। आता टेक्स्टबुकमध्ये तुमचं काय दिलं आहे, ऑन द ग्राफ पेपर प्लॉट द फॉलोइंग पॉईंट्स A 5 4 2 4, नंतर -2 4 -4 4 0 4 आणि 3 4 असे ABCDEF असे हे पॉईंट तुम्हाला सगळे ड्रॉ करायला सांगितले। आणि ते पॉईंट प्लॉट केल्यानंतर त्यातून एक रेषा जर काढली आपण तर ती रेषा एक्स अक्षाला समांतर असते, पॅरलल असते। तर अशा रेषेला म्हणतात लाईन पॅरलल टू एक्स ॲक्सिस। साधा आहे, द लाईन इज पॅरलल टू एक्स ॲक्सिस। हा एक्स ॲक्सिस आहे तुमचा, या एक्स ॲक्सिसला पॅरलल लाईन एक तर अप्पर साईडला असेल किंवा लोअर साईडला असेल, अप और डाऊन। अशा प्रकारे एक्स ॲक्सिसला दोनच प्रकारे आपण लाईन काढू शकतो। वर इन्फानाईट लाईन काढू शकतो आपण, इन्फानाईट लाईन काढू शकतो वर, खाली पण इन्फानाईट लाईन काढू शकतो, कोणत्या, पॅरलल टू एक्स ॲक्सिस। सिमिलरली लाईन पॅरलल टू वाय ॲक्सिस, म्हणजे हा वाय ॲक्सिस आहे, याला पॅरलल एकता इथून काढता येईल, 2 मधून जाणारी, 3 मधून जाणारी, 4 मधून, अशा प्रकारे अनंत रेषा इकडे काढता येतात आपल्याला। त्याचप्रमाणे लेफ्ट साईडला पण काढता येतात। यांना म्हणतात लाईन पॅरलल टू एक्स ॲक्सिस अँड लाईन पॅरलल टू वाय ॲक्सिस। आता याच्यावर काही 7.2 मध्ये, प्रॅक्टिस 7.2 मध्ये तुम्हाला उदाहरण दिले। फॉर एक्झाम्पल पहिलं उदाहरण दिलं, ऑन द ग्राफ पेपर प्लॉट द पॉईंट्स A 3 0। पॉईंट ए घ्यायचे आपल्याला, तुम्हाला टेक्स्टबुकमध्ये दिसेल इथं, ऑन द ग्राफ पेपर प्लॉट द पॉईंट A 3 0, B 3 3 अँड C 0 3, जॉईन ABC, व्हॉट इज द फिगर फॉर्म। आता हा जो ए पॉईंट आहे तर 3 0, आता 3 0 एक्स अक्षावरचा 3 आणि वाय अक्षावरचा 0,
या ठिकाणी तुमचा ए पॉईंट येईल, ए 3 0 हा तुमचा ए पॉईंट आला. त्यानंतर बी पॉईंट घ्यायचा आहे 3 3. आता एक्स अक्षावरचा 3 आणि वाय अक्षावरचा 3, हा इथं 3 आहे, इथं 3 आहे. दोन्हीकडून असे परपेंडिक्युलर टाकले तर या ठिकाणी तो इंटरसेक्ट होईल असं आपण कल्पना करूया. 3 3 हा तुमचा बी पॉईंट झाला, ए बी. आणि सी पॉईंट घ्यायचा आहे 0 3. आता 0 3 तर तो वाय अक्षावरचा पॉईंट होईल, हा होईल तुमचा 0 3. त्याला नाव द्यायचं सी. तर ए बी सी हे 3 पॉईंट मिळाले, ते जॉईन करायचे आहे. जॉईन केल्यानंतर अशी डायग्राम तुमची तयार होईल. आता प्रश्न असा विचारला की व्हॉट इज द फिगर फॉर्म. मला सांगा ही फिगर कोणत्या टाईपची होईल, रेक्टेंगलची होईल की स्क्वेअर होईल की ट्रॅपेझियम होईल की पॅरलोग्राम होईल, काय होईल नेमकी. त्या ठिकाणी याला आपण स्क्वेअर म्हणता येईल, कारण ही लेंथ 3 आहे, ही पण 3 आहे, ही पण 3 आहे आणि ही पण 3 आहे. and each angle 90 degree. Therefore this figure forms square. याला रेक्टँगल पण म्हणता येईल, तुम्हाला पॅरलोग्राम पण म्हणता येईल, पण इथं स्क्वेअर लिहिलेलं बेस्ट. अशा प्रकारे तो एक प्रश्न दिला आहे. नंतरचा प्रश्न दिला की व्हॉट इज द इक्वेशन ऑफ लाईन पॅरलल टू वाय ॲक्सिस ॲट डिस्टन्स 7 युनिट्स फ्रॉम इट्स लेफ्ट. म्हणजे वाय ॲक्सिसला पॅरलल आणि वाय ॲक्सिसच्या लेफ्ट साईडला 7 अंतरावर. आता 7 अंतर हे युनिट डिस्टन्स असतं, युनिट डिस्टन्स असतं. हे जरी हे मायनस असलं तरी युनिट 1 असतं. हे 1 युनिट 2 युनिट 3 युनिट अशा प्रकारे 7 युनिट म्हटल्यानंतर ती लाईन तुमची इथून जाईल अशी आणि ती पॅरलल असेल वाय ॲक्सिसला पॅरलल आणि वाय ॲक्सिसच्या लेफ्ट बाजू -7 मधून जाणारी याला म्हणतात y = x = -7. हे त्याचं इक्वेशन होईल, कारण ती एक्स अक्षावर जर वाय अक्षाला समांतर असेल तर ती एक्स अक्षाला छेदते आणि एखादी रेषा जर एक्स अक्षाला समांतर असेल तर ती वाय ॲक्सिसला छेदते. तर त्यामुळे असं त्याचं इक्वेशन आपल्याला लिहिता येतं. त्यानंतर असं विचारलं आहे व्हॉट इज द इक्वेशन ऑफ लाईन पॅरलल टू एक्स ॲक्सिस ॲट अ डिस्टन्स 5 युनिट फ्रॉम इट अँड बिलो द एक्स ॲक्सिस. म्हणजे एक्स ॲक्सिसच्या बिलो 5 एकक अंतरामधून जाणारी रेषा, अशी रेषा आपल्याला काढता येईल. आणि या रेषेचं इक्वेशन काय, या रेषेचं इक्वेशन काय. तर इक्वेशन ऑफ लाईन एकदम सिंपल आहे. इक्वेशन ऑफ लाईन, तर कोणती लाईन तुम्हाला इक्वेशन ऑफ लाईन कधी विचारलं जाईल, दॅट लाईन विल बी आयदर पॅरलल टू एक्स ॲक्सिस ऑर पॅरलल टू वाय ॲक्सिस. एक तर ती रेषा एक्स अक्षाला समांतर राहील किंवा वाय अक्षाला समांतर राहील. जर ती वाय अक्षाला समांतर असेल तर ते इक्वेशन x = समथिंग होईल. जर ती रेषा एक्स अक्षाला समांतर असेल तर त्याचं इक्वेशन y = समथिंग राहील. मग y आता y काय -5 मध्ये छेदते, तर -5 हे तर झालं इक्वेशन. अशा प्रकारे आपल्याला इक्वेशन ऑफ लाईन काढता येतं. त्यानंतर पुढे चौथा प्रश्न दिला आहे द पॉईंट Q -3 -2 लाईज ऑन द लाईन पॅरलल टू द वाय ॲक्सिस. व्हॉट इज द इक्वेशन ऑफ लाईन अँड ड्रॉ इट्स ग्राफ. म्हणजे -3 -2. आता -3 आणि -2 या ठिकाणी पॉईंट तो येईल. -3 -2 हे -3 एक्स अक्षावरचं आणि वाय अक्षावरचं -2 या ठिकाणी तो पॉईंट आला आपला. या पॉईंटमधून जाणारी आणि वाय अक्षाला पॅरलल असणारी द लाईन पासिंग थ्रू द पॉईंट Q, their coordinate is -3 -2, line passing through that point and parallel to y axis. Parallel to y axis म्हणजे या अक्षातून ती अशी पॅरलल जाणारी. मग मला सांगा ही लाईन कोणत्या अक्षाला पॅरलल आहे. दिस लाईन पॅरलल टू विच ॲक्सिस, वाय ॲक्सिस. व्हेन लाईन इज पॅरलल टू वाय ॲक्सिस देअर इक्वेशन इज x = समथिंग. मग इथं x अक्षाला छेदून जाती, त्याचं इक्वेशन होईल x -3 म्हणून छेदते, x = -3 हे झालं त्याचं इक्वेशन ऑफ लाईन. अशा प्रकारे 4 प्रश्न मी तुम्हाला सांगितले. आता उद्या ग्राफ ऑफ लिनियर इक्वेशन हे कसं तयार करायचं, त्याचं चार्ट तयार करून ग्राफ कसा काढायचा याचा व्हिडिओ मी तुम्हाला उद्या सांगतो. धन्यवाद.